सिंघानिया ग्रुप बोर्डच्या सिक्रेट चॅट ग्रुपमध्ये नोटिफिकेशनचा पाऊस झाला. रुद्रचा व्हिडिओ लाईव्ह झाल्यानंतर सर्वत्र धुमाकूळ झाला होता. माधवी तिच्या पेंट हाऊसमध्ये हातात वाईनचा ग्लास, टीव्हीवर रुद्रचा लाईव्ह रिपीट चालू होता. रुद्र टीव्हीवर, वाणी माझी पत्नी आहे, तिच्यावर टीका सहन केली जाणार नाही. माधवीच्या डोळ्यात अंधार, हातातली ग्लास तिच्या पकडीतून तडतडतो. धाडाक ग्लास तुटतात. माधवी दात घट्ट करते. रुद्र सिंघानिया गेम ऑन. ती ताबडतोब कुणाचा तरी नंबर डायल करते. माधवी, प्लॅन बी सुरू करा. त्यांची इमेज वाचवण्यापूर्वी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचे. तिच्यासमोर टेबलावर 3 फोटो होते. रुद्र, वाणी आणि रिया. होय, तिसरा फोटो रियाचा. माधवी हसते. माधवी, ती मुलगी हाच कमजोर दुवा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसच्या बाहेर मीडिया तुफान. कॅमेरे, माईक्स, फ्लॅशेस. मिसेस सिंघानिया, 1 मिनिट. वाणी मॅडम, ऑफिसमध्ये पॉवर मिसयूज केला का? वाणी गोंधळून जाते. भीती पुन्हा चेहऱ्यावर येते. अचानक रुद्र मागून येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तिला मागे घेत स्वतः पुढे उभा राहतो. रुद्रकडे का अधिकाराने. प्लीज माइंड युअर लिमिट्स. माय वाईफ्स प्रायव्हसी इज नॉट युअर प्लेग्राऊंड. रिपोर्ट्स शांत होतात. वाणी त्याच्या मागे सुरक्षित उभी राहते. रुद्रची नजर पूर्ण वादळ. रुद्र, आणखी एक प्रश्न वाणीतर्फे विचारला. ती आता सिंघानिया ग्रुपची डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स आहे, म्हणून बोलायचं असेल तर माझ्याशी बोला. मीडिया थिसते. वाणी हळूच त्याचा हात धरते. लोकांसमोर पहिल्यांदाच. रिया दुसरीकडे लिफ्टमध्ये उभी. फोन सायलेंट. डोळ्यात ताण. आरव तिच्या मागे येतो. आरव हलका सुस्कारा टाकत. अजून भीती वाटते. रिया काही बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात अजूनही कालच्या धमक्यांची सावली होती. लिफ्ट बंद होताच तिच्या फोनवर पुश नोटिफिकेशन. लिकेड क्लिप नंबर 2. गर्ल वर्किंग ॲट सिंघानिया लिंकेड टू अंडरवर्ल्ड. रिया शॉक होऊन हातातून फोन सोडते. तिचा श्वास थांबतो. रिया कंपणाऱ्या आवाजात, ही मी आहे. माझा फोटो कसं का? आरव फोन उचलतो. क्लिप पाहतो. त्याचा चेहरा एकदम काळवंटतो. डोळे रक्तासारखे लाल. आरव, खालचा भीषण आवाज. कोणी तुझं नाव, तुझी इमेज टार्गेट केली. रिया अश्रू आवरत म्हणते. रिया, माझं काही चुकलंच नाही. मग? आरव तिचा हात पकडतो. घट्ट. संरक्षण तुटून पडलेला. आरव, कारण ते तुला वापरू इच्छितात रुद्रपर्यंत पोहोचण्यासाठी. रिया थिसते. रिया, कशासाठी? आरव तिच्या जवळ येतो. आवाज शांत पण आत ज्वालामुखी. आरव, कोणीतरी युद्ध सुरू केलंय रिया, आणि त्या युद्धात मी तुला एक खाजरी ओरखडाही लागू देणार नाही. रिया जोरात डोळे मिटते. पहिल्यांदाच तिला वाटतं कुणीतरी तिच्यासाठी एवढ्या रागाने जळत आहे. लिफ्टचे दरवाजे उघडतात. दोघे बाहेर पडताच कोपऱ्यात एक व्यक्ती उभी, मोबाईलवर त्यांचे फोटो काढत. आरव त्याच्यावर धावत जातो. आरव धडधडणाऱ्या आवाजात, तू कोणाच्या आदेशाने इथे आहेस? माणूस पळतो. आरव मागून धावतो. माधवी फोनवर म्हणते, प्लॅन बी सुरू आहे. रुद्र वाणीचा हात धरून, हा हल्ला पहिलाच आहे. सावध राहा. आरव पळणाऱ्या माणसाच्या मागे. रियाला कोणीही टार्गेट करणार नाही. सिंघानिया ग्रुप बेसमेंट. सर्व्हिलॅन्स रूम. त्या रात्री 1:15 बेसमेंटमधील सुरक्षा कक्ष. अंधारात फक्त स्क्रीनची निळसर प्रकाश झळ. रुद्र तिथे येतो. कडक रागाने उकळत. पूर्ण युद्ध मोडमध्ये. त्याच्या बाजूला जियान, घामाघूम, घाबरलेला पण निर्धाराने. रुद्र थेट धारदार. जियान, सगळे स्क्रीन ऑन कर. जियान पटकन CCTV, सर्व्हर लॉग्स, ॲक्सेस ट्रेलर्स सगळं उघडतो. एक स्क्रीन हळूहळू झूम होते. एक शॅडो फिगर ऑफिसमध्ये घुसताना दिसतो. चेहरा दिसत नाही. फाईल्स कॉपी करतो आणि मग वाणी आणि रुद्रच्या कॅबिनचा CCTV फुटेज घेतो. रुद्र ताठ उभा राहतो. त्याच्या श्वासातच वादळ होता. जियान, सर, हा ॲक्सेस कोणी केला माहितीये? रुद्र कडक जबडा आवळून. कोण? जियान चेहरा पांढरा करून. रियाचा लॉग इन ID, रिया शर्मा. क्षणभर खोली पूर्ण मृत, शांत. रुद्रचे डोळे अरुंद. राग नाही, धोकादायक शांतता. रुद्र लोखंडी आवाजात, ही रियाची स्टाईल नाही. तिच्या आयडीचा वापर झाला आहे. तो जियानकडे वळतो. रुद्र, माधवीकडे यापेक्षा खोल प्लॅन आहे. आपण तिला अंडर एस्टिमेट करत आहोत. अचानक इंटरकॉम बीप होतो. सर, मॅडम वाणी आपल्याला अर्जंटली वर बोलवत आहेत. रुद्र भुवया उंचावतो. धावत बाहेर जातो. 7th फ्लोअर, क्रिसिस कॉन्फरन्स हॉल. वाणी टेबलासमोर उभी होती.
तिच्या हातात एक प्रिंटआउट. तिचा हात थरथरत नाही. ती आता घाबरलेली वाणी नाही. रुद्र आत येताच ती त्याला प्रिंट देते. वाणी थेट, हे आता आलंय. ॲनिमस मेल विशेष नेक्स्ट लीक टुमारो. रुद्र वाचतो. त्याचा चेहरा एकदम गडद होतो. मेलमध्ये फक्त एक वाक्य होतं. रुद्रसिंघानिया, तुझा सर्वात मोठा धोका तुझ्या घरात आहे. वाणी त्याच्याकडे पाहते. वाणी हळू थोडी घाबरलेली. कुणीतरी सांगते की आपल्या जवळच कोणीतरी आपल्या विरोधात काम करत आहे. रुद्र शांत, खूप शांत. रुद्र, कुणी असेल तर मी ओळखीन. तो वाणीचा हात पकडतो. धीर देणारा, पण डोळ्यात ठिणग्या. रुद्र, आता खेळ बदलूया. रियाच्या गालावर अजूनही अश्रूंच्या खुणा होता. आरव तिला गाडीपर्यंत सोबत आणतो. अचानक तिच्या कारच्या विंडशील्डवर एक लिफाफा. रियाचे हात थिजतात. आरव ताबडतोब लिफाफा उचलतो. त्यात एक फोटो. रिया बघते आणि तिच्या शरीरात कापरे होतात. फोटोमध्ये रिया एक हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत होती. कोणीतरी तिच्या बेडजवळ उभा होता. चेहरा सावलीत. रियाचा श्वास अडकतो. रिया कापणाऱ्या आवाजात, हे कधीच घडलं नाही. मला आठवत नाही. आरवचे डोळे लाल ज्वालासारखे. आरव, रिया, तुला कोणी ड्रग केलं होतं? रिया दचकते. आरव थेट, आणि हे फोटो तुझ्या विरुद्ध वापरण्यासाठी घेतलेले. त्या क्षणी रिया जवळपास कोसळते. आरव तिला पकडतो. तो तिच्या केसांसमोर हात ठेवतो. रागात, वेदनेत, संरक्षणात. आरव, खालचा पण जळता आवाज, ज्याने हे केलंय त्याला मी जिवंत सोडणार नाही. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.